महाराष्ट्रातील सर्व माझ्या मित्रांचं, मैत्रिणींचं, भावांचं आणि बहिणींचं मनापासून मी पुन्हा एकदा CST लॉन्चपॅड या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आजचा विषय, चर्चेचा विषय नेमका काय आहे तर ते तुम्ही थंबनेलवरतीच बघितलेला आहे. आणि तरी पण माझं काम आहे तुम्हाला सांगणं की नेमका आजच्या सेशनमध्ये आपण काय करणार, म्हणजे आज चर्चा कशाची, तर चर्चा अशा प्रश्नाची की जो आपल्या यूट्यूबवरती सर्वात जास्त विचारला जाणारा प्रश्न महापारेषणबद्दल, तो म्हणजे सर परीक्षा कधी होणार विद्युत सहायक या पदाची. ठीक आहे, सर्वात जास्त. आणि इवन यूट्यूबला तर सोडा, आमच्यासारख्या शिकवणाऱ्याला पण विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कॉमनचा आणि सर्वात जास्त की सर परीक्षा कधी आहे. बरोबर. आता मी याचं उत्तर बऱ्याचदा देतो की परीक्षा उद्या आहे, पण आजचं हे सेशन काहीतरी थोडंसं वेगळं तुम्हाला मी उत्तर देण्याचा प्रयत्न करणार. ठीक आहे, तर आजच्या या सेशनमध्ये आपण पूर्णपणे डिस्कशन करू की नेमकी आपली परीक्षा कधी होऊ शकते. आणि बरेचसं तुम्हाला याच्यामध्ये इन्फॉर्मेशन दिसणार आणि बरेचशा तुम्हाला इन्फॉर्मेशन माहीत होणार की नेमकं आपण परीक्षेला कशा पद्धतीनं पण घेतलं पाहिजे आणि परीक्षा राहणार तर तुम्हाला कधी माहीत होईल तेही आपण याच्या सेशनमध्ये तुमच्या लक्षामध्ये येईल. आता ते तुम्हाला माहीत आहे की काहीतरी तथ्य असल्याशिवाय आपण असं सेशन घेत नाही, तर काहीतरी पुरावा लागतो. तर आज काहीतरी डिपार्टमेंटने आपल्याला काहीतरी बोलायसाठी थोडीशी जागा दिली, तर त्याच पुराव्याचा म्हणा किंवा त्याच जागेचा फायदा घेऊन आज आपण या चर्चा सत्राला तुम्ही हजर झाले आणि मी पण रेडी केला आहे. ठीक आहे, आता बघा सर्व आपली चर्चा कशावरती आहे, परीक्षा कधी होणार. आता मी पहिले सविस्तरपणे पूर्ण तुम्हाला लिंक जोडून देतो आणि मग बघू आपण परीक्षा कधी होणार. आता तुम्हाला माहीत आहे की 2023मध्ये महाट्रान्सकोनी एक नोटिफिकेशन दिलं न्यूजपेपरमध्ये आणि त्या न्यूजपेपरमध्ये आणि आपल्या एम्प्लॉयमेंटमध्ये पण दिलं आणि त्यांनी बऱ्याचशा जागाची लिस्ट दिली. लिस्ट दिली तर त्याच्यामध्ये सिरियल नंबर होते, ॲडव्हर्टाईज नंबर होते 1 2 3 4 पर्यंत. आता आपण जिथे जोडलेला आहोत ते आपल्याला जोडलेली जर जागा किंवा आपल्याला जर जोडलेला नंबर बघितला तर आपण जवळजवळ 9 नंबरवरती जोडलेला, 8 आणि 9. आता 8 ते डिपार्टमेंटल साठी गेलं, पण 9 नंबरवरती आपण जोडलेला. म्हणजेच काय, असिस्टंट टेक्निशियन या पोस्ट करता आपण इथे आलो लावून चर्चा पण आपली त्याच विषयावरती आहे. फक्त काय झालं की असिस्टंट टेक्निशियनला महापारेषणने काय केलं, विद्युत सहायक असं नाव देऊन टाकलं. तर कसं आहे, ते त्यांची प्रॉपर्टी आहे ना, ते काही नाव ठेवू शकतात त्यांनी जे म्हणाल तसं. ठीक आहे, तर या पोस्टचं नाव विद्युत सहायक होऊन गेलं. तर आपण किती 9व्या पायरीवरती आहोत. आता बघा जेव्हा ॲडव्हर्टाईज निघाली तेव्हा ॲडव्हर्टाईजमध्ये काय झालं की बरोबर पायरीप्रमाणे म्हणजे बरोबर सिरियल नंबर एक एक तुम्हाला ॲडव्हर्टाईज दिसत गेली आणि अशी करत करत आपली ही ॲडव्हर्टाईज येऊन पडली. बरोबर तुम्हाला ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आपल्याला त्याच्यामध्ये आपली ॲड मिळाली. आपली ॲड म्हणजेच आपल्या 9 आणि 10 नंबरची. आता तुम्हाला माहीत आहे त्याच्यापूर्वी कोणती निघाली, तर त्याच्यापूर्वी सिनियर होते. सिनियर म्हणजेच काय, असिस्टंट इंजिनियरच्या वॅकंट पोस्ट होत्या, त्याची ॲडव्हर्टाईज निघाली. आणि तुम्हाला माहीत आहे की या ॲडवाल्यांसाठी म्हणजेच असिस्टंट इंजिनियर करता ट्रान्समिशन आणि टेलिकम्युनिकेशन यांची एक्झाम, म्हणजे जो ॲडव्हर्टाईज दिली त्या ॲडव्हर्टाईजमध्ये लिहिलं होतं की यांची एक्झाम डिसेंबर म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर मध्यंतरी घेण्यात येईल बा, असं सांगितलं होतं. सेम तशाच पद्धतीचं आपल्यालाही असिस्टंट टेक्निशियनसाठी आपल्या ॲडव्हर्टाईजमध्ये काय दिलं की फेब्रुवारी आणि मार्च असे तुम्हाला 2 महिने दिले. आता तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने माहीत आहे की ॲडव्हर्टाईज सिरियल नंबरप्रमाणे निघाली, कारण कसं मध्ये मध्ये बऱ्याचशा अफवा येत असतात. कसं आहे, जोपर्यंत ऑफिशियल काही येत नाही तोपर्यंत कोणीच सांगू शकत नाही. आता कसं आहे, आलं ज्याच्या मनात वाटलं की ते कोणी काही सांगून देतात, मग गोंधळ होतो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा. आमचा काहीच फरक नाही पडत, आमच्यावरती त्याचा काही इफेक्ट पण नाही होत. इफेक्ट होतो विद्यार्थ्याच्या अभ्यासावरती. तर ॲक्च्युअलमध्ये माझं कसं म्हणणं आहे की हा प्रश्न पडायलाच नाही पाहिजे. हा प्रश्न आपल्याला पडायलाच नाही पाहिजे की परीक्षा कधी होणार. हा प्रश्न कधी पडू शकतो, जर आपला पूर्णपणे अभ्यास झालेला ना, आपण बिलकुल पूर्णपैकी पूर्ण मार्क घ्यायला लागलो तर नक्कीच हा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे की सर परीक्षा कधी आहे. पण जर आपला अभ्यास बाकी असणार तर हा विचार सोडून द्यायचा, परीक्षा कधी आहे असं समजायचं की परीक्षा उद्या आहे ना, तर मग आजच तुम्ही अभ्यासाला लागा. असं तुम्हाला वारंवार मी सेंटेन्स बोलत असतो, तरी कसं आहे काही विद्यार्थ्यांच्या डोक्यामध्ये ते प्रकाश नाही पडत, तर म्हणून ते असे व्हिडिओ मग आता आपल्याला टाकावे लागतात. ठीक आहे, इथपर्यंत पटलं की 9 नंबरची पोस्ट होती. आपल्याला सांगितलं की फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये आपली एक्झाम होणार आहे. आता बघा या असिस्टंट इंजिनियरच्या पहिले पण एक्झिक्युटिव्ह, ॲडिशनल आणि डेप्टी इंजिनियर असे तुम्हाला 3 पोस्ट होत्या, म्हणजे 4 5 आणि 6. तर आता काय झालं की काही दिवसांपूर्वी, आता मी ॲक्च्युली मला पण वाटायचं की हे महापारेषणवाले विसरले तर नाही ना की आपल्याला परीक्षा घ्यायची विद्यार्थ्यांची, म्हणून मलाच प्रश्न पडला होता. पण त्यांनी या फेब्रुवारीमध्येच सुरुवातीला ॲडव्हर्टाईज नंबर 4 5 आणि 6 या
तीनही ज्या पोस्ट आहे तुमच्या म्हणजे एक्झिक्युटिव्ह इंजिनियरच्या, ॲडिशनल इंजिनियर, DY इंजिनियरच्या, तर त्यांनी सांगितलं की बाबा या पोस्टवाल्यांची परीक्षा होणार आहे 16 फेब्रुवारीला. आता हे कधी सांगितलं त्यांनी सांगितलं 2 फेब्रुवारीला, म्हणजे ऑफिशियल नोटीस आहे, तुम्ही वेबसाईटवर जाऊन चेक पण करू शकता. तर बघा परीक्षा 16ला आहे, नोटिफिकेशन त्यांनी ॲडव्हर्टाईज म्हणजे तुम्हाला ऑफिशियल नोटीस दिला की 2 तारखेला नोटीस दिला, 16 तारखेला तुमची परीक्षा. ठीक आहे, मान्य आहे. मग मला असं वाटलं की नाही यांच्या लक्षामध्ये आलं की नाही आपल्याला पेपर घ्यायचे आहे आणि यांना आल्याच जाग आला बा असं समजून चाललो आपण. तर मग आता इथं काय शिकू शकतो म्हणजे या गोष्टीतनं काय समजू शकते की जेव्हा केव्हा आपली परीक्षा राहणार निदान तुम्हाला 15 दिवस पहिले तरी काही नाही काही हालचाल दिसणार. म्हणजे याचा अर्थ असा की जर तुम्ही आज हा व्हिडिओ बघत आहे आणि आज जर तुम्हाला नोटिफिकेशन नाही आलं आहे म्हणजे तुमच्या पुढच्या 15 दिवस परीक्षा आपली नाही आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. ठीक आहे, एवढं पटलं. म्हणजे याच्यातनं शिकण्यासारखं काय होतं ना आपल्याला याचा निष्कर्ष काय काढू शकतो तो निष्कर्ष सांगितला. आणि निष्कर्ष हा कधीही कन्फर्म नसतो. निष्कर्ष म्हणजे आपला एक अंदाज असतो. निष्कर्ष म्हणजे काय असतो, एक अंदाज होतो. तर या अंदाजातनं असं समजत आहे की आपल्याला 15 दिवस पहिले जर माहीतच होईल 100%. तर मग काय झालं की 2 तारखेला नोटिफिकेशन आलं, म्हटलं वा चला लाईनमध्ये लागले म्हणजे 4, 5, 6 निपटून जाईल. मग त्याच्यानंतर 7, 8 निपटले की आपण 9 नंबरवरती आपलाच नंबर आहे म्हणजे आपण लाईनीत लागला ना, बरोबर आहे. तर हे झालं. मग काय झालं, आता आजची तारीख आहे 6 फेब्रुवारी. कोणती आहे, 6 फेब्रुवारी. आता याच्या पहिलेचं नोटिफिकेशन कधीचं होतं, 2 फरवरीचं म्हणजे 2 फेब्रुवारीचं. आता आजची तारीख किती आहे, 6 फेब्रुवारी. ज्या दिवशी मी व्हिडिओ सेशन अपलोड करताना ज्या दिवशी सेशन बनवलं आजच्याच तारखेचं लेटर आहे. आता या लेटरमध्ये काय केलं त्यांनी म्हणजे पुन्हा थोडासा धिंगाणा मचवला. आता धिंगाणा मचवला म्हणजे नेमकं काय केलं बघा, त्यांनी काय केलं, ॲडव्हर्टाईज नंबर 5 आणि 6 यांची एक्झाम काय केली, पोस्टपॉन केली. याची एक्झाम काय केली, पोस्टपॉन केली. पण आता मग 4 कुठे गेला, तर 4 वाल्यांची एक्झाम म्हणजे जे ॲडव्हर्टाईज नंबर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ट्रान्समिशन होतं त्यांची एक्झाम 16 पर्यंतच त्यांनी घ्यायचं ठरवलं. तर ते 4 नंबरची एक्झाम आता 16 फेब्रुवारीला होईल असं म्हटलं आहे. पण 5वी पोस्ट आणि 6वी पोस्ट या दोन्ही पोस्टचा पण पेपर काय झाला, पोस्टपॉन झाला. पेपर काय झाला, पोस्टपॉन झाला. मग आता तुम्हाला एवढं समजलं याच्यातनं की 4 नंबरची आता एक्झाम होईल, 5 आणि 6 या दोघांच्या एक्झाम कॅन्सल झाल्या. त्याच्यानंतर 7ची एक्झाम व्हायला पाहिजे माझ्या मताने. त्याच्यानंतर 7ची एक्झाम व्हायला पाहिजे माझ्या मताने. त्याच्यानंतर 8 आणि 9ची एक्झाम एकत्र होणार किंवा त्याच्यानंतर होईल. त्याच्या काय होईल, नंतर होईल. म्हणजे सिरियल नंबर जशी ॲडव्हर्टाईज निघाली तशी परीक्षा पण त्याच ॲडव्हर्टाईजप्रमाणे व्हायला पाहिजे ना, होणारच असं माझा अंदाज आहे, बरोबर आहे. तर मग आता तुम्हाला विचार करा की आपण 9व्या पायरीवरती, अजून 9वी पायरी यायला आता परीक्षा 4थ्याच पायरीवरती, अजून 9व्या पायरीवर यायला वेळ आहे. मग आता याचा अर्थ असा का सर की नाही परीक्षा आपली पोस्टपॉन होईल, तर बघा असं तुम्ही मनामध्ये बिलकुल ठेवू नका. कारण की कसं आहे, मी तुम्हाला वारंवार सांगतो की बऱ्याच आता बघा याचा एवढं सांगितलं याचा अर्थ असा नाही की एक्झाम तुमची चला 2 महिने समोर गेली बा सर असे म्हणणार. मी असं बिलकुल म्हणणार नाही आणि म्हणत पण नाही. तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. असं समजा तुम्ही की आता समजा बऱ्याच विद्यार्थ्यांनी टार्गेट पकडून ठेवला आहे की नाही आपली परीक्षा आता कधी आहे, तर आत्ताच आहे. आत्ता म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये, असं बरेच जणांनी. आता तुम्हाला इथे छोटीशी वॉर्निंग अशी की जरी याचा अंदाज जरी मी सांगितलं जो तुम्हाला ॲनालिसिस सांगितला याच्या अंदाजाने परीक्षा ॲक्च्युअलमध्ये सामोर जायला पाहिजे. पण सर्वांना एक वॉर्निंग आहे की एक अलर्ट समजा तुमच्यासाठी की तुम्ही असं गृहीत बिलकुलच पकडू नका की तुमची परीक्षा सामोर जाणार नाही. याचं कारण सांगतो बघा. म्हणजे बघा या एका सेंटेन्सचे तुम्ही असे अपवादित तुम्ही अर्थ काढू शकता, ठीक आहे. पण तुम्हाला स्पष्टपणे तुम्हाला पुन्हा एकदा रिवाईज करून देतो. बघा पहिली गोष्ट की जे आपण आत्ता बघितलं त्याच्या ॲनालिसिसवरनं असा अंदाज आहे की परीक्षा काय झाला पाहिजे, सामोर जायला पाहिजे, बरोबर आहे. आणि ते सामोर जाताना दिसत पण आहे. पण त्याच्यामध्ये मी तुम्हाला वॉर्निंग देतो. कोणती वॉर्निंग देत आहे, तुम्ही असं समजू नका की आपली परीक्षा सामोर जाणार आहे, कारण ऑफिशियली आपल्याला काहीच मिळालं नाही. आता जे दिसतं ऑफिशियली त्याचा तर आपण ॲनालिसिस काढलेलंच आहे, ठीक आहे. आता वॉर्निंग कशासाठी देत आहे मी तुम्हाला, आता बरेच विद्यार्थी काय असतात की जर माहीत झालं अरे नाही बस झाला आता भरपूर वेळ आपल्याकडे, तर ते आरामात चालतात. तर असं नाही. आरामात चालतात म्हणजे काय की तुम्ही जर म्हणाला बहुत टाईम आहे अपने पास, तो टाईम कधी संपणार नाही, मग तुम्ही आयुष्यभर अभ्यासच करत राहाल. म्हणून काय समजा की असं समजा नाही आपली एक्झाम फरवरीमध्येच आहे आणि त्याच जोमाने काय करा, अभ्यास करा. ज्या जोमाने तुमचा अभ्यास चालला आहे पुन्हा त्याच्यापेक्षा जोमाने अभ्यास करा. कारण जसं तुम्हाला माहीत होईल की नाही आपला पेपर आहे, तर तेव्हा त्या दिवसापासून तुमच्याकडे रिव्हिजनसाठी फक्त वेळ शिल्लक राहिला पाहिजे. तेव्हा फक्त आपलं रिव्हिजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे, रिव्हिजन. कारण निदान तुम्हाला नाही काही तर तुम्हाला 15 दिवस तरी मिळतील
15 दिवसा पहिले माहीत होईल की आपलं युद्ध कधी आहे, तर आपण युद्धाची पुन्हा काय करू शकतो, चांगला सराव करू शकतो आपण त्या 15 दिवसामध्ये. हे आपण कुठून सांगितलं, काही ऑफिशियल नाही आहे, जे आत्ता नोटिफिकेशन आलं त्याच्यावरून आपण काय घेतला, अंदाज घेतला बरोबर त्या परीक्षेचा. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये 2 विद्यार्थी आहे. 2 विद्यार्थी कोणते, की ज्या विद्यार्थ्यांचा अभ्यास बऱ्यापैकी झाला आहे, म्हणजे चांगल्यापैकी झाला आहे, तर त्यांच्यासाठी त्यांना असं वाटतं की नाही उद्याच परीक्षा घ्यायला पाहिजे. हो बघा, आपल्याला काय वाटते त्याच्यापेक्षा मला असं वाटते, आपल्याला काय वाटते ते इम्पॉर्टंट नाही आहे, समोरचा काय करणार आहे ते इम्पॉर्टंट. आता परीक्षा घेणारे तुमच्या कंट्रोलमध्ये नाही ना, आमच्या कंट्रोलमध्ये नाही आहे. त्यांना जेव्हा घ्यायची आहे, त्यांना जेव्हा सुटेबल वाटते तेव्हा ते घेणार. पण आपलं काम काय, की आपण त्या युद्धासाठी तयार राहणं. बरोबर आहे. मग युद्धासाठी तयार राहायचं. आता काही जणांची तयारी बऱ्यापैकी झाली. बघा पुन्हा सांगतो, अभ्यास आयुष्यात कधीच संपत नाही, पण त्या लेवल पुरता अभ्यास आपला संपून राहायला पाहिजे. म्हणजे काय, आता बऱ्याच जणांचा अभ्यास झालेला आहे, आता रिव्हिजन चाललाय, तुम्ही रिव्हिजन चालू द्या. पुन्हा एक रिव्हिजन झाली, असं समजा की तुम्ही टार्गेट ठेवा 15 दिवसाचं, पुन्हा रिव्हिजन करा, पुन्हा रिव्हिजन करा. जेवढे जास्त रिव्हिजन कराल तेवढं तुमच्यासाठी फायदा. आता याच्यामध्ये दुसरा एक विद्यार्थी आहे, पुन्हा दुसरा एक विद्यार्थी आहे, तो 2 नंबरचा म्हणजे तशा 2 नंबरचा नाही, पण दुसऱ्या कॅटेगरीचा एक विद्यार्थी आहे, ज्याची इच्छा आहे की नाही मी आत्ता अभ्यास करायला पाहिजे आणि आत्ता मी अभ्यास करायची माझी इच्छा आहे खरंच. तर असं समजा की तुमच्यासाठी एकदम सुवर्ण संधी आहे. तुमच्यासाठी काय एकदम सुवर्ण संधी आहे की तुम्हाला जर वाटत असणार माझा अभ्यास काहीच नाही झाला, पण आता मला अभ्यास करायचा आहे, तर तुमच्याकडे वेळ आहे असं आपण गृहीत पकडू शकतो. काय पकडू शकतो, गृहीत पकडू शकतो. बघा आयुष्यामध्ये लक्षात ठेवा की जर तुम्ही चान्स घ्याल तर तुमच्याकडे 2 ऑप्शन येतात. काय येतात, 2 ऑप्शन. जर तुम्ही आजच ठरवलं की नाही मी हरलो आहे, तर तुमचा ऑप्शन संपला, तुम्ही 100% हरला. याच्यामध्ये काही म्हणजे चुकीचं नाही किंवा काही याच्यामध्ये खोटं बोलण्याचं नाही. पण जर का तुम्ही असा विचार केला की नाही मी प्रयत्न तरी करून बघतो, तर प्रयत्न केला की तुमच्याकडे 2 ऑप्शन येतात. किती ऑप्शन येतात, 2 ऑप्शन येतात. 2 ऑप्शन कोणते, एक तर प्रयत्न केल्यावर आपण हरू शकतो किंवा मग आपण जिंकू शकतो. ठीक आहे. आता ऑलरेडी जर आपण प्रयत्नच नाही केला तर एकच ऑप्शन आपल्याकडे तो हरायचा, आणि जो हरलो आपण, जर आपण प्रयत्न करायचा नाही ठरवलं तर. पण प्रयत्न केला तर आपल्याकडे निदान 2 ऑप्शन आहे. एक जरी आपला कटला, म्हणजे जर आपण हरलो समजा तर आपण तसंही आपण हरलो होतोच बा, आपण प्रयत्न करून हरलेलं कधीही चांगलं. बरोबर आहे. आणि जर दुसरा ऑप्शन जर 100% जर सक्सेस झाली आपली, मग याच्यासारखं शायद स्वप्न तुम्हाला कधीच दिसणार नाही आयुष्यामध्ये. बरोबर आहे. मग आता एवढं जे सांगितलं याचं सारांश पुन्हा तुम्हाला एकदा करून देतो की परीक्षेचं ऑफिशियली काहीही दिलेलं नाही आहे. माझं काय मत आहे की जशा ॲडव्हर्टाईज सिरियल नंबर काढल्या त्यांनी, म्हणजे एका पंक्तीमध्ये काढल्या, त्याच पंक्तीमध्ये त्यांच्या एक्झाम परीक्षा पण सुरू आहे. तर आता पंगत 16 तारखेला पंगत बसणार आहे, 16 फेब्रुवारीला कोणाची, 4 नंबरच्या पोस्टची. मग त्याच्यानंतर पंगत बसायला पाहिजे 5 नंबर, 6 नंबर, 7 नंबर, मग 8 नंबर, मग आपला काय 9 नंबर आहे विद्युत सहाय्यक या पदाचा. पटलं इथपर्यंत. पुन्हा एकदा तुम्हाला अलर्ट देऊन देतो की तुम्ही असं बिलकुलच समजू नका की परीक्षा सामोर जाणार, तुम्ही परीक्षेला आखरीचे 15 दिवस आहे असंच समजून काय करा, तुम्ही अभ्यास करा. तेव्हाच तुमचा अभ्यास काय चांगल्या पद्धतीने होईल. नाही तर मग ते तुम्हाला माहीत आहे पळसाला पानं 3च असतात, बेलाला पानं तुम्हाला 3च दिसणार. आणि विद्यार्थ्याच्या जीवनामध्ये सर्वात महत्त्वाचं काय की त्यांनी जर धीर सोडला तर मास्तर काहीच करू शकत नाही. एवढं तुम्ही लक्षामध्ये ठेवा. जोपर्यंत विद्यार्थी धीर धरून आहे तोपर्यंत मास्तरचा पण धीर आहे. एक वेळा विद्यार्थ्याचा धीर सुटला की मास्तरचा पण धीर काय होऊन जातो, सुटून जातो. ठीक आहे. तर मग तुम्हाला तुमच्याच अभ्यासाकरता खूप आता तुम्हाला शुभेच्छाच द्यावं लागेल की तुम्ही छानपैकी अभ्यास करा, खूप जोरामध्ये करा. ज्यांनी आत्ता नवीन जॉईन झाले असेल, ज्यांना आत्ता अभ्यासाला लागायचं आहे, त्यांनी आपण डेली एक फ्री क्विज घेतो आपल्या CST लॉन्चपॅड ॲपवरती. तर प्ले स्टोअरवरून ते ॲप डाउनलोड करायची आणि सुरुवातीलाच अभ्यास करायच्या पहिले एक टेस्ट देऊन द्यायची, म्हणजे तुम्हाला माहीत होती की नाही आपला अभ्यास किती झालेला आहे आणि आपल्याला पुन्हा किती अभ्यास करायचा. रोज यायचं, रोजची डेली टेस्ट देत जायची. बऱ्याचशा गोष्टी आपल्या ॲपवरती अवेलेबल आहे, तर तुम्ही पाहू शकता जर तुम्हाला काही इच्छुक असणार तर, माझ्या मार्गदर्शनाची गरज असणार तर. ठीक आहे. तर मग हे इथे सेशनला काय करतो, थांबून देतो. तर या सेशनच्या नंतर माझ्या तरी मते तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नाही पडायला पाहिजे की सर परीक्षा कधी होणार, कारण परीक्षा उद्यालाच आहे. परीक्षा कधी आहे, उद्यालाच आहे. आता मी जास्त याच्यावरती बोलणार नाही आणि लांबवणार नाही. इथे या सेशनला काय करू, थांबून देऊ. जर तुम्ही नवीन असाल तर आठवणीने काय करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करून द्या. आणि जर जुने असाल तर सांगायची गरज नाही, तुम्हाला लाईकची बटन तर अवश्य दाबायचं. ठीक आहे. तर ब्रेक घेतो.